अद्रक, लसूण, मिरच्या. अद्रक अजून बारीक करायचं. सुरी देऊ का दुसरी? नाही. मसाला टाकला तर तेव्हा थोडंसं तीळ टाकते. गरम मसाला, ओवा, कसुरी मेथी, तीळ, थोडं लाल तिखट, गरम मसाला टाकून झाला. हळद, हां, हिंग, उलट चालेल चपाती. हां, नागलीचं पीठ, ज्वारी, ज्वारीचं पीठ, मीठ. असं मस्तपैकी आपल्याला आहे ना याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाण्याने व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. फक्त खूप पातळ पण नको आणि खूप असं कडक पण नको हे पीठ. गोळा ज्यावेळेस तयार होत येतो ना त्यावेळेस थोडंसं तेल टाकायचं आणि मग पुन्हा एकत्र करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. काय जास्त 4 याचं केलं होतं. आता पोळी करताना ह्या प्रकारे कोण कोण करतं बरं? कारण मी तर फक्त असं मध्ये फोल्ड करते आणि गोल पोळी करते. हां, आता पण तीळ राहिली ना? नाही टाकली ना. टाकली का? हां हां, टाकली. टाकली ना. दोन बनवू का? छोटीशीच कर. तवा टाकला ना. तूच केला? हां, तीळ दिसते पाहिजे किती भारी. हां, मग तेच ना. टाकलं. इकत घ्यायचा ते सुद्धा इतके महाग भेटता ना बाई. आणि खूप पातळ राहतात त्या. हो. एक घासाच्या नसतात त्या म्हणायला गेलं तर. हां, हां. उलट गरम खाऊन पाहिजे आता. होयच नाही जागा. नाही तर मी पहिलेच खाल्ली असते. मी नसता नाही खात म्हणून ते आंबा बिंबा खात नाही मी. खायच नाही म्हणजे असं गरम गरम केलं का मला कसं खायचं वाटतं तसं वाटतच नाही आता. नाही तर असं काही गरम केलं आणि मला वास आला आणि मी खाणार नाही. इडवी काढत घे जाऊ दे. सकाळीपासून भारी आला. हां, सकाळीच फक्त तेळीमुळे जास्त भारी हां दिसतं. हां, दिसायला एकदम भारी दिसत आहे त्या.
ह्या प्रकारे ना एकदा हे कोथिंबिरीचे ठेपले तुम्ही बनवून पहा, खाऊन पहा आणि कसे झालेत ना ते आता आपण नक्की ते काय कमेंट करून बनवलं सांगा. होतं कारण ते हे आणखी? ठेपले इतके छान लागतात ना, काय बनवलं होतं म्हणजे मला तर प्रत्येक पदार्थ हा हा, गरम तो की- गरमच खूप आवडतो. कारण ज्यावेळेस तो गरम असतो ना आणि जी चव असते त्याची, तर त्यामुळे तुम्ही सुद्धा गरम गरमच एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झालेत हे नक्की सांगा. कोणाला बी वाट हे झालं का मग तुला बघायची बटाट्याची हा, एकादशी हां, स्पेशल. हां. हे बघ, छान झाली पण. अशा प्रकारे एकदम साध्या सिंपल आणि गावाकडची पद्धत असे मस्त हे कोथिंबिरीचे ठेपले तयार झालेत, अर्थात कोथिंबीरची पोळी.